सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कच्छच्या रणांगणात, हे स्वातीताई बेडेकर यांनी लिहिलेली लेखमाला. आपण सध्या वाचतो आहोत रणाची बदलती रूपं या शीर्षकाअंतर्गत त्यांनी लिहिलेली माहिती. खालच्या पुढे सुरू करते. रणातलं हवामान विषम असतं असं शाळेत वाचलेलं होतं, पण विषम म्हणजे नेमकं काय हा प्रश्न नेहमी पडायचा. इथे आल्यावर कळलं की काही तासातच दोन विरुद्ध हवामानाचे प्रकार अनुभवता येतात. दुपारभर उन्हं झेलत फिरल्यावर संध्याकाळी रेतीच्या वादळामध्ये अडकून पडायचो. वादळ शमते न शमते तोवर गार वाऱ्याच्या मिठीत गारठून जायची वेळ यायची. तुगा, खारी आणि काळा डोंगर अशा 3 पट्ट्यांमधून शाळांचं विभाजन करून काम सुरू केलं होतं. हे 3ही विस्तार हा रणाचाच भाग. काही जागा थोड्या शहराच्या जवळ म्हणजे 150 किलोमीटर किंवा काही थोड्या लांब म्हणजे 200 किलोमीटर. तिथे लोकल जबाबदार व्यक्तींना प्रोग्रॅम कोऑर्डिनेटरचा दर्जा दिलेला होता. तेच आम्ही म्हणजे मी आणि टीम किंवा ड्रायव्हर आणि गावातल्या लोकांच्या मधला दुवा होते. तुगापट्टीमधील गनीबाई एक दिवस म्हणाले, आमच्या रणाची 3 रूपं आहेत. उन्हाळ्यात रण, पावसात दर्या आणि थंडीमध्ये जंगल. आणि खरोखरच पाऊस नाही पडला तरी समुद्र खवळला की खाडीचं पाणी रणात पसरून सर्व परिसराचं समुद्रात रूपांतर होतं. आताही तसंच झालं होतं. खावडाचा रस्ता दोन्ही बाजूंनी उसळणाऱ्या लाटांमध्ये समुद्री सेतू असावा तसा दिसायला लागला होता. निसर्ग नेहमीच आपलं काम चोख करत असतो. थोडंसं पाणी मिळालं की पडून राहिलेल्या गवताचे तण आणि अलीकडे गांडाबावळची रूपं फुटून येतात. ही हिरवळ तिथल्या लोकांना जंगलवजाच भासते. कच्छच्या भूमीला करोडो वर्षांचा सामाजिक आणि भौगोलिक इतिहास आहे. इथल्या समशीतोष्ण वातावरणात अनेक संस्कृती वसल्या आणि नष्टही झाल्या. कधी संपूर्ण विस्तार समुद्राखाली गडप झाला, तर कधी भूकंपाच्या धक्क्यानं समुद्राचा तळ वर चलला गेला. अगदी अलीकडे म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इथे गवताची मैदानं होती, ग्रासलँड्स ऑफ बनी. संपूर्ण आशियामध्ये असं म्हटलं जायचं की बन्नीचे गवत खाल्लं तर म्हशी दुप्पट दूध देतात. जुलै ऑगस्टच्या महिन्यात मालगाडीच्या डब्यात भरून दुभती जनावरं बन्नी पश्चिमच्या मैदानात चरण्यासाठी पाठवली जायची. पण काही भौगोलिक घटना म्हणजे सुनामी वगैरे कारणाने हळूहळू हे गवत कमी होत गेलं. खाडीचं पाणी जमिनीवर पसरून राहू लागलं आणि संपूर्ण विस्ताराचे खाऱ्या मिठाच्या रणात रूपांतर झाले. असं म्हणतात, इंदिरा गांधींनी एकदा आफ्रिकेतील वाळवंटात उगवणारे हिरवे वृक्ष पाहिले आणि त्याचं रोप आणून या कच्छ आणि राजस्थानच्या वाळवंटात लावलं. ते होते गांडाबावळचे रोप. गांडाबावळ म्हणजे विषारू बाभूळ, विषारी असते किंवा त्याला मॅड ट्री असंही म्हटलं जातं. याचे बोटॅनिकल नाव आहे प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा. हे इथल्या मातीतलं झाड नसल्याने त्याने मातीतली पौष्टिक द्रव्य नष्ट केली. वाढला मात्र वेड्यासारखा. हे झाड संपूर्ण काट्यांनी भरलेलं असतं. त्याला हिरवीगार पानं येतात पण फुलं मात्र येत नाहीत. आणि यावरही पानं हिरवी दिसली, अगदी गार हिरवी असली तरी ती जनावरांना चारा मात्र बनू शकत नाहीत. काटेच काटे असतात झाडांवर. हे झाड जसजसं पसरत गेलं तसतसं बन्नीचं गवत नष्ट होत गेलं. जिथे माणसांपेक्षा उंच गवत वाढायचं तिथे जमिनीलगत जराशी हिरवळ दिसते. ही सर्वत्र पसरलेली गांडाबावळची झाडं नष्ट व्हावी म्हणून सरकारनं
लोकांना ती कापून त्यांचा कोळसा बनवायला शिकवलं. तसं करायची परवानगी स्थानिक लोकांना दिली. पण त्याबरोबर लोकांनी इथली 200 ते 250 वर्ष जुनी खैर, शमी अशा वृक्षांची पण तोड सुरू केली. या जंगलातच बघायला मिळाली ती जंगली खेचरं, म्हणजे वाईल्ड ॲस, नीलगाय आणि चिंकारा हरणं. उंच, डौलदार आणि कळपात राहणारे चिंकारा आता मोजकेच राहिलेत. आणि हो, सहज पुष्कळ असे कोल्हेही दिसतात. रात्रीच्या वेळेला कोल्हे कोई अगदी हमखास ऐकू येते. कच्छच्या रणाचा गेल्या 500 वर्षांचा इतिहास पाहिला तर येथे जाट अथवा राजपूत लोक राज्य करायचे. 13व्या शतकापासून जाडेजा लोकांनी येथे राज्य केलं आणि प्रदेशाला सुबत्ता आणली. 15व्या शतकात सिंध प्रांतातून मेमन लोक कच्छमध्ये राहायला आले आणि त्यांना लोहाणा म्हणून ओळखले जायचे. पुढे केव्हा तरी हा समाज मोठ्या संख्येनं इस्लाममध्ये परिवर्तित झाला. जसे सिंध प्रांतावर मुसलमानांची सत्ता आली तसेच तेथील समा राजपूत पश्चिम भागात राहायला आले. पण हळूहळू तेही सर्व समा राजपूत ऐवजी समा मुसलमान म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अजूनही तिथला समाज हा समा मुसलमान समाजच आहे. या लोकांकडे खूप पशुधन, म्हणजे एकेका मालधाऱ्याकडे हजारो उंट, शेकड्यांनी गायी आणि बकऱ्या मेंढ्या असतात. असे श्रीमंत मालधारी या विस्तारात अनेक दिसतात. पण खूप मोठा समाज अत्यंत गरीबसुद्धा आहे, म्हणजे त्यांच्याकडे ना पशुधन ना जमीन. बरेच लोक वाळवंटातील डिंक, खैर अशा अनेक झाडांपासून मिळणाऱ्या डिंक, कात, मध अशा वस्तूंवर आपली जीविका चालवतात. यांच्या बायकांकडे पाहिलं तर त्यांच्या पारंपरिक दागिन्यांपैकी काही अजून त्यांच्या अंगावर दिसतातही. म्हणजे ही गरिबी फार जुनी नाही आहे. रण पसरलं, रोजगार नाहीसा झाला, पाण्याचं दुर्भिक्ष झालं, पण या बायकांच्या हातातली कला नाही उतरली. उलट आणखीन निखरून त्या रणातील हवेलाही बायकांनी झगमगून टाकलं. चकाकत्या रणात त्या पाणी आणण्यासाठी दूरवर जातात, तो रस्तासुद्धा रंगांनी फुलून उठतो. याच रस्त्यानं चालताना दिसतात शेळ्या, मेंढ्या आणि गायींचे कळप. इथल्या भागातील गवत संपल्याने हे कळप सौराष्ट्राच्या भागात चरण्यासाठी जातात. ईद आली की मात्र पाकिस्तानच्या बाजूला जाताना दिसतात. एका बकऱ्याचे 50,000 रुपये तर एका गाईची किंमत ₹1,00,000 मिळते ईदच्या वेळेला. तशीच दिसते उंटांची गाडी, सुंदर रंगीबेरंगी गोंडे लावलेली. बहुतेक वेळेला सामानाची किंवा माणसांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. यावेळेस खूप गाड्या पिवळ्या रंगाच्या दगडाची मोठी शिळा घेऊन जाताना दिसल्या. सौराष्ट्रामध्ये बनणाऱ्या जैन मंदिरासाठी हा सगळा दगड पाठवला जात आहे, ही सगळीकडे चाललेली कुजबूज होती. म्हणजे टॉक ऑफ द टाउन. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. स्वातीताईंचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते. धन्यवाद स्वातीताई.